विष्णू, ही मंजुळ कोण रे? तुला परवा गौऱ्याच्या तोंडून ऐकलं मी तिचं नाव. तिने म्हणे ओझ्याचे पैसे घेऊ नको म्हणून सांगितलं होतं. आज पुन्हा गौऱ्या आला. तिचा काही निरोप आलाय का? विष्णू, मी जरी गावात फिरत नसले ना तरी मला सगळी माहिती आहे बरं. मंजूच्या रूपाबद्दल ऐकलंय मी. एका भाविणीची पोर. जरा जपून म्हटलं. आणि काय रे, परवा म्हणत होतास मुंबईची पाहुणी येणारे. मग रे मंजूळ कशाला? पुरुष माणसं तुम्ही. आईनं जीव दिला तो उगीच नव्हे. तात्यांचं असंच काहीतरी प्रकरण होतं असेल. तू विचारणार होतास नाही? आता आहे का अधिकार तुला तसं काही विचारण्याचा? विष्णू, मी विधवा राहिले हेच बरं नव्हे का? का रे तुम्ही पुरुष असं वागता? उद्या जर या मंजूळशी लग्न करायची वेळ आली तर तू करणारेस तसलं काही? का लग्नासाठी म्हणून मुंबईची पाहुणी, शिकलेली, नोकरी करणारी आणि एरवी बरी दिसते म्हणून देहाचे चोचले पुरवायला ही मंजूळ? बोल. तसं काही नाहीये माझ्या मनात. मंजूळ मला फक्त एकदाच भेटली, त्यानंतर मी घराच्या बाहेरही पडलेलो नाही. ती म्हणूनच माझ्यावर वेड्यासारखी भावली. वेडी? वेडीच तर काय, बिचारी एका सुंदर पुरुषावर भाळून गेली. स्त्री अशीच अजाण असते. अशीच कसलाही विचार न करता क्षणात स्वतःचं सर्वस्व द्यायला सिद्ध होते. आणि म्हणून तिच्या स्त्रीत्वाला काही अर्थ असतो. आणि म्हणूनच तुम्ही पुरुषांनी तिला जपायला हवी. शक्य तर तिला प्रथमच दूर करायला हवी. नाहीतर मग आयुष्यभर जन्माची जोडीदारी म्हणून स्वीकारायला हवी. तसं होत नाही रे. पण तसं होत नाही. तात्यांचाच मुलगा तू विष्णू. आई कोणत्या कारणाने मेली हे जरी मला माहित नसलं तरी आई मेल्यानंतर तात्या विधूर का राहिलेत? नाही नाही. 4-5 स्त्रिया त्यांच्या शय्या सोबतिणी होत्या. हे सगळ्या गावाला माहिती होतं, पण त्यात कोणालाही काहीही वावगं वाटलं नाही. तात्यांच्या खानदानीला हे शोभतं. आईच्या मरणाचा अर्थ काय? काय मिळालं तिला मरून? फक्त या विहिरीचं पाणी देव पूजेला वर्ज्य झालं इतकंच. तात्या आपल्या घरात मास्तरांना खोली का देत नाहीत माहितीये का तुला? फार कडू बोलते नाही मी. हीच वेळ आहे. पण ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर माझं बोलणं सरळ विसरून जा. मास्तरांना तात्या आपल्या घरात राहू देत नाहीत याचं कारण त्यांची विधवा मुलगी इथे राहते आणि तिचं वैधव्य जपण्याची जबाबदारी तात्यांवर आहे. सोडून दे. कधीतरी वाटतं बोलावंसं, पण इथे कुणाशी बोलणार? म्हटलं माझा भाऊ आता मोठा झालाय, त्याला कळला तर कळेल या जिण्याचा इतिहास. पण कळला तरी तो करणार काय? जाऊ दे, सारच भयंकर आहे. काय बोलतेस तू अक्का? कसला इतिहास? लग्न झालं तेव्हा 15 वर्षाची होते मी.
आणि विधवा झाले तेव्हा 17 वर्षाची. नुकतीच जाण आली होती या देहाला. मन अजाणच होत. मी विधवा झाले म्हणजे काय झालं हे सुद्धा कळलं नव्हतं मला. भातुकली खेळणारी एक मुलगी दुसऱ्या घरी गेली आणि 17व्या वर्षी विधवा झाली. दैव चांगलं माझं, नाही तर अब्रूच गेली असती त्या भातुकली खेळणाऱ्या मुलीची. आणि तात्यांच्या खानदानीलाही बट्टा लागला असता. एका काळोख्या रात्री माझा थोरला दीर माझ्या खोलीत आला. चल बाहेर येतेस. ओरडेन मी, सगळा गाव गोळा करेन. हथेरडा माझा बाप तोही दबला होता. नागासारखा दबा धरून बसला होता. तुझ्यावरच डोळा होता त्याचाही. मी पोचून देतो तुला माहिती, पण या मशनात तू राहू नकोस. बाप म्हणून आजवर खूप सहन केलं. अगं माझी बायको खाल्ली या थेरड्याने. भर दुपारी लाख शिव्या मोजून कायमची माहेरी निघून गेली. आणि लहानग्या भावाचा मृत्यू तर आता याच्या पथ्यावरच पडला. तू आता तुलाही गिळू पाहा. हे बघ मी गिळून. पण माझी मनीषा उडाली या पापावर. ठीक आहे, चल माहेरी चल. आणि पुन्हा जर इथं आलीस ना तर तंगड तोडून भरल्या नदीत फेकून देईल. चल माहेरी. आणि त्या काळोख्या मध्यरात्री त्यांनी मला तात्यांपाशी आणून सोडलं. वाटेत त्या माणसाने माझ्या अंगाला हातही लावला नाही. त्याच्यातला पुरुष जणू काही एका म्हाताऱ्याची पाशवी वासना पाहून मोडून पडला होता. शरम वाटली होती त्याला माणसाच्या या व्यवहाराची. तात्या, तात्या दार उघडा. दार उघडा तात्या. का? मी तुमच्या मुक्तेला घरी परत घेऊन आलोय तात्या. ही अब्रूनिशी राहायला हवी असेल तर तिला इथेच ठेवून घ्या कायमची. आमचं घर म्हणजे नरक आहे, नरक. हे रत्न तिथं मातीमोल होऊन जाईल. त्या मोठ्या घराचे वासे पोकळ झालेत तात्या. तिला इथेच ठेवून घ्या कायमची.
येतो. अक्का न थांबता तोल ढळू न देता सर्व काही सांगत होते. मी आश्चर्याने दिग्मूढ झालो होतो. करुणा येत होती. या मोठ्या घराच्या भिंतीतल्या काळोखा जगातले क्रूर चाळे ऐकून मनस्ताप होत होता. लाज वाटत होती. अक्काच्या रूपामध्ये जर्जर पाकोळी चित्कारत होती त्या साऱ्या वेदनांचा इतिहास. पिता पुत्र 17 वर्षाच्या कोवळ्या जीवावरती तुटून पडायला पाहत होते गिधाडासारखे. राग संताप येत होता मला. तात्याही त्यातलेच. आईच्या मृत्यूनंतर शृंगार करणारे वेश्यागमनी शृंगार. आणि हेच तात्या जपायला पाहत होते माझ्या अक्काचं विधवेपण. अक्का, मी तुला शपथ घेऊन सांगतो की मी मंजूकडे जाणार नाही आणि तात्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ही घरदारं बेचिराट व्हायच्या लायकीची आहेत. ही मुलं एकदा उकळून टाकायलाच हवी. ही वारुळं खणून काढायलाच हवी. हे धर्मच उद्ध्वस्त करायला हवे. पिढ्यांच्या पिढ्या अशा रक्तपिपासून निघाल्या. दिवे नुसतेच नाही जाळले यांनी, कुमारिकांच्या रक्ताचे दिवे जाळले. शृंगार नुसतेच नाही केले यांनी, कोवळ्या देहाचे लचके तोडून त्या शृंगारांचे लाड केले. कुलवाडी कुलवाडी म्हणत माणसाला कुत्र्याच्या मोलानं मोजलं. महारवाड्या स्थापन करून आपल्या दानधर्मांची शान वाढवली. दुसऱ्यांना भिक्षा देऊन यांनी स्वर्गाची सोय केली आपल्या. यांच्याहून मडीभरी गुराढोरांची आणि कळप भरे त्यावर तुटून पडणाऱ्या गिधाडांचे. हा कसला बाप जन्म दिला म्हणून. विष्णू, जे काही विचारणार आहेस ते शहाण्यासारखं विचार. रागाने आंधळा होऊन जर काही विचारायला जाशील ना तर तू सुद्धा तो रागाचा पारा उतरल्यावर तात्यांच्याच पावलावर पाऊल टाकशील. मुसळेपणा नको करूस. दरवाजा उघडा. दरवाजा उघडा तात्या. तात्या, दरवाजा उघडा. विष्णू, अशक्य, केवळ अशक्य. हे बघ, आणखी तासभर तरी त्यांचं गीता पठण चालेल. तोपर्यंत ते तुला दाद देणार नाहीत. तू चल बघू. अरे, ही जुनी माणसं, ती कशीही असली ना तरी त्यांचा निग्रह दुर्मिळ असतो. तो त्यांचा त्यांनाच जमतो. विष्णू, अरे ते यावेळी हलणार नाहीत. तू नंतर ये बघू. नाही, आतापासूनच युद्धाला सुरुवात करायची. हा जो त्यांचा हट्ट आहे ना तोच मोडून जाण्याचा. तासभरी उभा राहील, दरवाजावरती लाथा मारेल. त्यांना ऐकायला येत नाही, त्यांच्या कानावर जात नाही. ऐकायला येत नाही का? त्यांच्या मनाचा दरवाजा बंद करून ठेवला ना त्यांनी, त्या दरवाजावरतीच मला लाथा मारायच्या आहेत. उडून पडू नकोस. पठण बंद करा. दैत्य आहात तुम्ही, दैत्य. मोठमोठ्या घरातल्या काळोखाचा अधिमानवी दैत्यांपैकी एक. गरीब स्त्रियांचं, माणसांचं रक्त शोषणाऱ्या, खेळ ठेवणाऱ्या, गरिबांची वतनवाडी तेल पिठाच्या मोबदल्यामध्ये स्वाहा करणाऱ्या दैत्यांपैकी एक. दरवाजा उघडा. दरवाजा उघडा.
निवडला नाहीत तर नागनाथाचं वारूळ खणून काढेन मी, सांगून ठेवतो. काय काय मी का उभा इथे ते मला कसं कळणार? मग ये, हा गीता पठणाचा वेळ आहे. तात्या, माझी आणि अक्काची आई का मेली ते विचारण्याची ही वेळ नाही, गीता पठणाची वेळ आहे. तू वारूळ खण, माझं काही नुकसान नाही त्यात. दृष्टभूम या अर्जुनाच्या बोला विष्णूने ऐका नाही जिंकला, हे वस्तू पावला आहासी त्या लाभाचा. विष्णू थांब, मागे फिर. शक्य नाही अक्का त्याला. मला माझ्या आईच्या मरणाचं कारण कळलंच पाहिजे. आज आत्ता या क्षणी त्यांचा हट्ट मग बघ कसं थंडपणाने गीता पठण करतात ते बघ. हा आईच्या मृत्यूचा उद्दाम उपहास नव्हे. विष्णू शांत हो. शांत हो अक्का, कसं शांत हो? माझ्या मर्मस्थानावरती तूच ज्वलंत भोकर घातलीस ना. आता हा पेटलेला बनवायला शांत होणं केवळ अशक्य अक्का, केवळ अशक्य. विष्णू तुला माझं ऐकायचंय का नाही? मागे फिर विष्णू. मी सुद्धा त्या विहिरीत जीव देऊ का? हो मास्तर, असं काय बसलं म्हण्यासारखे? बसा. शेपूट नसताना शेपूट घातल्याचा शंड पवित्रा तुमच्यासारखा विद्यादान करणाऱ्या गुरुजींना नाही शोभत. बसा. मास्तर, पिसाळून मारायचं का? मास्तर बसा, तुम्ही बसा बसा. मास्तर मला माफ करा, पण मला हा भित्रेपणा नाही आवडत. नाही आवडत. बोला, काय काम होतं? चुकलो, पण मी ज्यांच्याकडे गावात राहतो ना ते आहेत भंडारी. दारू गाळतात, पितात. सबंध घराला दारूचा दर्प आहे त्यांच्या. काल रात्री घराचा मालक दादू भंडारी माझ्या खोलीमध्ये घुसला आणि पितळेतून दारू माझ्या समोर ठेवली. म्हणाला पी. काय भयंकर प्रसंग हो. काय शिवी घातली त्यांनी मला माहिती आहे. आयुष्यात अशी शिवी कोणी घातली नसेल मला. माझ्या मानेवरती कोयती ठेवली आणि भोवती भोवती फिरत म्हणाला पी पी, दारू पी बामना, मास्तरा दारू पी. दारू प्यालो, गडबडा लोळलो, वळवळ ओकलो. मेंदूला झिंझिण्या आलं हो माझ्या. आणि त्याची ती पोरं माणसं पिती पिती हसत होती मला. दादू भंडाऱ्याचा पोरगा शाळा भर ओरडत सुटला, मास्तरान दारू पिल्यान, मास्तरान दारू पिल्यान. मला माफ करा. आत्महत्या करायला गेलो होतो, हिंमतच नाही झाली. दुबळा हो मी. हा कधीचा प्रसंग? रात्रीचा. मग आज कुठे झोपणार तुम्ही? कुठे? कुठेही, पण तिथे नाही.
अजून उपाशी हो मी, पोटातली आतडी जळत आहे. माझ्या संपूर्ण शरीराला घाण वास येतोय. शी! विटला हो माझा देह. तुम्हाला नाही येत वास घाणेरडा भयंकर? मास्तर, इथं राहणार तुम्ही?